तू सांग आज गर्लफ्रेंड आज कोणाला भेटायला गेलो खरं सांग. नाही गेलतो. सर एक मिनिट. अरे अशा पूर्ण गाडी फुल आहे भाऊची. घरी गेला काय विषय तुला मम्मी किती मारते तुला आता. कंटिन्यू मारणार आहे ते बी रॅपिड नुसता वन टॅप. गाईज मी पार टोपी बिपी घालून पार रेडी झालेलो आहे बघा. बॅगी फिगी डायरेक्ट पार शरीफ सिर्फ वही है जो अभी तक पकडा नाही गया. हे हॅलो गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर भावंडो आता तुमचं करंटली पीके सोबत आहे अँड आजचा प्लॅन आहे आपल्याला जायचंय पुण्याला. आज रात्री आपल्याला पुण्याला निघायचंय. ते का बरं तुम्हाला तर कळणारच आहे म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण कोणत्या बाईकवर आलोय तुम्हाला सांगतो. यश भाऊची अपॅचीवर आलेलो आहे आणि यश भाऊची अपॅची अशी अपग्रेड होणार आहे ना गाईज लाईक मॉडिफाय. असे स्टिकर बिकर रॅप बिप करणार आहे त्या गाडीला. क्रेझीवाली हा डायरेक्ट. गाईज मम्मी म्हणून राहिली पुण्याला नको जाऊ पुण्याला नको जाऊ पण कृष्ण भाऊ जाणार कंटिन्यू. आता एवढे कपडे घेतलेले सध्या एवढे बॅगेत टाकू फुल फास्टमध्ये आणि त्यानंतर निघू पुण्याला. पिकेन ते पण मला घ्यायला येऊ राहिले. त्यानंतर मग डायरेक्ट भेटू पुणे गाईज. गाईज आता आपल्या ओम बारेकर आलोय. हा गाणे बिणे बाबू किती मोठं मशीन आहे. काय प्रोजेक्ट चालू रे. गाईज कंटिन्यू प्रिंटिंग. कंटिन्यू यो आणि सिंचे लाव ना गाणे. और आप भी डाउनलोड करो पॉकेट एफएम और सुनो ब्रह्मांड का दर्शन. संगीत आउटफिट एट अप टू 35% ऑफ ऑन फर्स्ट ऑर्डर. डाउनलोड नाउ. मी तर कामाला लागेल आजपासून. सेलिब्रिटी गाय भाऊ. कमेंट करते वो. हा प्रतीक भाऊ शिंदे कमेंट करता. हा बाई सामान संग हा सामान संग बोलतो. सामानच जाऊ दे. तू सांग आज गर्लफ्रेंड आज कोणाला भेटायला गेलो खरं सांग. कोणा नाही गेलतो. खरं सांग. शपथ नाही त्या गेलतो. गाडीवर मी एक पोरगी पाहिली नाही पाहिली होती नाही भाऊ. पाहिली शपथ नव्हती. मी पाहिलं ना मग सख्या डोळ्यांनी पाहिली. सख्खे डोळे आहे. मग दोन भाऊ आहे ना. हा याचा भाऊ याला भाऊ सख्खी डोळे आहे ना. नाही. मी नाही कोणाला घेऊन येणार मी कामात होतो. होता का नाही राजीत खरं सांग. त्या पाय नुसतं शिवी देतो. याला शिकव ना काहीतरी ओम आहे. शिव्या देतो नुसता. शिव्या देतो रे नुसता. हा बघा गाईस आम्ही कोणत्या गाडीवर आहे. इलेक्ट्रिक गाडी. तुनवाल सोन्याची तुनवाल. बॅटरी संपली का अशी झट्टे होता. हा बघा थांब ना मी काढतो माझ्या गाडीचे पेट्रोल टापाटापी चालू आहे. आबा का काही नाही. आबा का किती अरे बापरे डायरेक्ट केलं वरती. दाखव. आबा का फक्त आबा. छोटी नळी. आबा, इकडे बाई. सर एक मिनिट. अरे अशा पूर्ण गाडी फुल आहे भाऊची. कंटिन्यू येणार आहे. आपण ही फुल करू. ऐक ना Continue full गाडी. सॉरी. अरे एवढी वाटले काढ भाऊ. हा चालेल सर. आता आपल्या यश कडलेलं दाखवणार आहे. आगीचं बटन काय राहतं. आगीचं बटन आहे काय. डीबी किलर काढलं का. दिसतोय का दूर. फार धूर दिसू राहिला डाय. कंटिन्यू धूर निघू राहिला डायरेक्ट. कंटिन्यू धूर. हात ठेव ना साईड. अरे बाप मक्कर तापेल ते. ते पाय खालून कशी वाफे ती. गाईज या बघा फायनली सोना भाऊनी कुठे एंट्री मारली ते बी फर्स्ट टाइम. कंटिन्यू एंट्री मारतो ते बी फास्ट मध्ये. गाईज आता आम्ही फायनली निघलोय पुण्याला अँड आता तर करंटली मी अशा सोबत आहे अँड PK साई सोन्या पुढे गेलेले. आता पुढे जाऊन त्यांना भेटायचं आहे. कुठं थांबेल बघू. गाईज पुण्याला जाता जाता कंटिन्यू आपण आपल्या स्पॉटवर थांबेल. टोल नाकर
कसे खाऊ राहिले सगळ्याचे सगळे भिकारी बघा फास्ट मध्ये. सगळ्या भिकाऱ्यांना विचार बरं वार कोणचा आला. कोणचा वार आहे आज? रविवार लागला मला. रविवार लागला ना. ऐक ना ते सगळं सोड. त्या भिकारी पैसे मिळाले खाल्लं पण नाही. खातो का? कंटिन्यू खातो भाऊ मी पण. तुम्ही घ्या खाऊन. पाणी बॉटल घे आता फास्ट मध्ये. पैसे पण ना तो काय म्हणणार रे? खाऊन दे होता जरा माणसासारखं काय माणसांसारखं काय जरा कंटिन्यू जानवर आहे ना रे. कंटिन्यू पार एवढे पार डायरेक्ट सॅलड घेऊन टाकले माहिती का. थांब मी बी खातो थोडंसं नाही का कंटिन्यू. एका स्टोऱ्या बिऱ्या बघू रे त्या ओढू का टाइमपास. मम्मी म्हणून वाव चिल. मम्मी म्हणून वाव. मम्मी म्हणून यो यो लागले. ऐक ऐक ते जाऊ दे. 2 दिवस ऐक बोलणार ना, नाही. ते सगळं सोड. इथून सगळे वाचले. हा कृष्ण भिक्काच कस काय गेला. बघ ना, तो बरं कोपऱ्यात जाऊन प्लॅनिंग करत होता. बरं ते सगळं ब्ला सोड. ब्ला. ऐक ना. काकू यशची मम्मी बघा. ते सगळं सोड. ऐक ना साईड ते सगळं सोड. यश ऐक ना ऐक तुझी ना. मदर ब्लॉग पाहू राहिले बर का. ब्ला ब्ला. ते सगळं सोड. ऐक ना ऐक ना. ती मम्मी तुला काही बोलली नाही पण यालाच का बरं. मग हा कसा आहे? त्याच्या तू वाट्या तू याच्यात. मॅमे. नाही हा कसा आहे भाई इकडे बाय काय बोलायला लागली म्हणून. तुमचं दरवेळेच सुगुनवर कसा यार अंदाजच आहे कसा. ए सुटा तुम्ही तुमच्या चाललो मी. क्वालिटी अजून काय म्हणायचं रडके रडके काही निवड हॅलो. नाही नाही तसं नाही असं आहे फवारा. ऐक ना कृष्णा काय वाटतं तुला. गाईज कंटिन्यू आम्ही रात्री शेतात राहतो. आता तुम्हाला कळत नाही आता घरी गेला काय विषय तुला. मम्मी किती मारते तुला आता. कंटिन्यू मारणार आहे ते बी रॅपिड नुसता 1 टॅप. ओय अरे बुच्चन लागेल मी पाणी पिऊ राहिलो. गाईज मी पार टोपी बिपी घालून पार रेडी झालेलो आहे बघा. बॅगी फिगी डायरेक्ट पार इकडे पेट्रोल वगैरे टाकतोय. पेट्रोल वगैरे टाकून डायरेक्ट फास्ट पंख होऊन जाऊ इथून संगमनेरमधून डायरेक्ट पुण्याला भेटू. डायरेक्ट पुण्याला मम्मीला फोन लावून आहे का आणि काय रिॲक्शन बघायला भेटतं ते पण बघू. डायरेक्ट ब्लॉगमध्ये ऐकवतो तुम्हाला. फुल लफड होणार मला तर असं वाटू राहिलं. बट रिस्क घ्यावं लागेल काहीच. रिस्क बरोबर नाही पिके. रिस्क का घ्यावा लागतं भाऊ जीवनामध्ये. रिस्क येतो विस्क. आणि आता भाऊनी इथं हवा मारायला थांबेले. आपले शेट काय उठा ना ते म्हटलं घ्या मारून म्हणून इथं थांबेले. आणि तुम्हाला एक सांगायचं गाईज शरीफ सिर्फ वही है जो अभी तक पकडा नाही गया. आणि मी ब्लॉगिंग चालू केली डेली लाईफ त्यामुळे माझे सगळे झटे बाहेर निघू राहिले. आता मम्मीला सगळं कळत जाणार भाव मी काय करतो काय नाही. ते म्हणतात ना शरीफ वही जो अभी तक पकडा नाही गया. कंटिन्यू भाय काय सांगू तुम्हाला डेली ब्लॉगमुळे नुसते लफडे येऊ राहिले. याच्या अगोदर मी एवढं रात्री शिकारी झालेलो आहे ना. मम्मीला कधी कळून दिलं पर आता सगळं कळून राहिलं. पार मला टेन्शन येऊ राहिलं गाईज. कंटिन्यू कंटिन्यू याच्या पाठीमागचं बघा 3-4 ब्लॉग आहे. कंटिन्यू रात्रीचेच ब्लॉग आहे. कंटिन्यू रात्रीचे ब्लॉग आहे गाईज. आता आपण पोहोचले आपल्या मित्राच्या रूमवर. मी ब्लॉग एडिट करतो फास्टमध्ये त्यानंतर अपलोड करतो आणि आता डायरेक्ट भेटू. आता पुण्यामध्ये काय करणार आहे काय नाही ते बघण्यासाठी फास्टमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.